तुम्ही आत्तापर्यंत सेल्फ लव्ह म्हणजेच स्वतःचं स्वतःवर प्रेम असलं पाहिजे यावर एक तरी व्हिडिओ नक्कीच बघितला असणार. पण हेच स्वतःवरचं टोकाचं प्रेम हा एक मानसिक आजार असू शकतो याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? नार्सिसिझम किंवा नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर असलेल्या या व्यक्ती प्रथमदर्शनी दिसायला किंवा वागायला तुमच्या माझ्यासारख्याच अतिशय नॉर्मल असू शकतात. मात्र अशा व्यक्तीसोबत तुम्ही राहत असाल किंवा तुमचं त्यांच्यासोबत जवळचं नातं असेल तर मात्र तुम्हाला त्यांच्याकडून प्रचंड मानसिक तर काही वेळात शारीरिक आर्थिक छळ सुद्धा सहन करावा लागतो. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये नार्सिसिझमला समजून घेऊया. नार्सिसिस्टिक लोक कसे असतात, त्यांची लक्षणं काय आणि आपण त्यांच्या जाळ्यात सहज कसे ओढले जातो. ग्रीक पौराणिक कथेमध्ये नार्सिसिस नावाचा सुंदर तरुण असतो. तो सुंदर असल्यामुळे अनेक लोक त्याच्या प्रेमात पडतात. मात्र तो कुणाच्याही भावनांची कदर करत नसतो आणि सर्वांना नकार देतो. एक दिवस जंगलात फिरत असताना तो एका तळ्याजवळ पोहोचतो आणि त्याला तिथे स्वतःचंच प्रतिबिंब दिसतं. ते बघून तो इतका मोहित होतो आणि स्वतःच्या प्रेमात पडतो. वेगवेगळ्या बाजूंनी स्वतःचंच प्रतिबिंब बघत राहतो. असे कित्येक दिवस निघून जातात. नार्सिसिस मात्र स्वतःच्या प्रेमात आकंठ बुडालेला असतो. एक दिवस तो स्वतःच्याच प्रतिमेला मिठी मारायला जातो आणि शेवटी त्याच तलावात बुडून त्याचा मृत्यू होतो. असं म्हणतात की जिथे तो पडला तिथे एक फूल उमललं, त्याला आज नार्सिसिस असं म्हटलं जातं. ही कथा आपल्याला शिकवते अशी टोकाची आत्ममग्नता ही धोकादायक ठरते आणि आपल्या जीवावर सुद्धा बेतू शकते. पण ही नार्सिसिस्टिक असलेली व्यक्ती ही स्वतःला त्रास नाही देत, उलट दुसऱ्यांना देते. हे सगळं मी पुढे सांगणार आहे. पण आता ही जी मी सांगितलेली गोष्ट आहे ती पौराणिक कथा असली तरी ही मानसिक प्रवृत्ती आणि त्यातून निर्माण होणारा आजार असलेली व्यक्ती आपल्याला समाजात वावरताना दिसतेच. फक्त आपल्याला सहजासहजी ओळखता येत नाही. आजच्या मानसशास्त्रीय निष्कर्षानुसार नार्सिसिझम म्हणजे अशी व्यक्ती जिला स्वतःबद्दल आत्मप्रौढी असते. ती स्वतःची एक भव्य प्रतिमा तयार करण्याचा सतत प्रयत्न करते. इतरांपेक्षा स्वतःला जास्त हुशार, जास्त सुंदर किंवा अति महत्त्वाचं समजते आणि इतरांपेक्षा आपल्याला विशेष वागणूक मिळावी अशी अपेक्षाही करते. पण हा तिचा आत्मविश्वास मात्र नसतो, स्वतःच्या अस्तित्वाचा तो अतिरेक असतो. नार्सिसिझमचे दोन प्रकार आहेत. एक ग्रँडिओस म्हणजेच मोठेपणाचा, भव्यतेचा आव आणणारे. या पद्धतीचे नार्सिसिस्टिक लोक हे एक्स्ट्रोवर्ट, बोलके, प्रभावी, अगदी सहज लक्ष वेधून घेणारे असे असतात. त्यांना सत्ता, कीर्ती आणि ओळख हवी असते. बरेचदा ते करिअर सुद्धा असं निवडतात ज्यामध्ये प्रतिष्ठा, फेम असेल, आजूबाजूला लोकांचा लवाजमा असेल. असे लोक शक्यतो नेते, सेलिब्रिटी किंवा मोठे व्यावसायिक होतात. अर्थात असं करिअर निवडणारी प्रत्येक व्यक्ती नार्सिसिस्टिक नसते, हे लक्षात घ्या. मात्र असे मोठेपणाचा आव आणून नार्सिसिस्ट व्यक्ती सत्ता आणि प्रतिष्ठा ही फक्त स्वतःच्या दर्जा आणि स्वार्थासाठी वापरतात. यातला दुसरा प्रकार आहे वल्नरेबल नार्सिसिझम म्हणजेच भावनिक दृष्ट्या असुरक्षित. हे लोक बाहेरून शांत, लाजरे पण आतून अतिसंवेदनशील असतात. त्यांना वाटतं की त्यांना नेहमी विशेष वागणूक मिळायला हवी. त्यांच्यात हक्काची तीव्र भावना असते आणि कुणी नकार दिला तर ते लगेच दुखावतात किंवा रागवतात. या व्यतिरिक्त नार्सिसिस्ट लोकांची ओळख कशी पटते? सतत कौतुक, अटेन्शन आणि प्रशंसा ही त्यांना हवी असते. इतरांच्या भावनांकडे दुर्लक्ष करणं, इतरांना महत्त्व न देणं, पार्टनर किंवा मित्रांशी स्वार्थी वर्तन करणं, नात्यांमध्ये प्रामाणिक नसणं, कधी कधी खोटं बोलणं किंवा धोका देणं, टीका सहन न होणं आणि लगेच आक्रमक होणं, स्वतःला नेहमी बरोबर समजणं, या लक्षणांमुळे अशा व्यक्तीबरोबर राहणं अवघड होतं. व्यक्ती नार्सिसिस्ट होण्यामागे काही कारणं आहेत का? किंवा सोशल मीडियामुळे व्यक्ती नार्सिसिस्ट होण्याचं प्रमाण वाढलंय का? सांगते. नार्सिसिझमच्या आतापर्यंतच्या झालेल्या अभ्यासानुसार काही आनुवंशिक कारणं आहेत. जुळ्या भावंडांच्या अभ्यासातून असं दिसून आलंय की यात जीन्सचा म्हणजे जनुकांचा सुद्धा सहभाग आहे. दुसरं कारण म्हणजे पालकांचं वागणं.
मुलांना अति मोठेपणा देतात अशा पालकांच्या सततच्या वागण्यातून, पालकत्वातून व्यक्ती नार्सिसिस्टिक बनू शकते किंवा भावनांचा अभाव असणारे, थंड, कंट्रोल करणारे पालक, मुलांचा स्वतःच्या प्रौढीसाठी वापरणारे पालक सुद्धा नार्सिसिस्टिक व्यक्ती घडवू शकतात। सोबतच संस्कृती, ज्या समाजात स्वतःचं प्रमोशन महत्त्वाचं मानलं जातं तिथं नार्सिसिझमचा जास्त प्रभाव दिसतो। आणि नक्कीच आपल्या मनात सोशल मीडियामुळे व्यक्ती नार्सिसिस्टिक, आत्मकेंद्रित होत चालली आहे का असा विचार आला असेल तर अजूनपर्यंत सोशल मीडिया हे थेट कारण असल्याचं दिसून आलेलं नाही, पण लक्ष वेधून घेण्यासाठी ते प्लॅटफॉर्म मात्र नक्कीच प्रोव्हाइड करतं। त्यामुळे सोशल मीडियावर दिसणाऱ्या सर्वच गोष्टींवर किंवा व्यक्तीवर सुद्धा आंधळा विश्वास ठेवणं टाळायचं। सोशल मीडियाची एक चांगली बाजू म्हणजे यूट्यूब सारखे प्लॅटफॉर्म्स। त्यामुळे आपल्याला सुद्धा चिन्मयीराज चॅनलच्या माध्यमातून दर शुक्रवारी तुम्हाला भेटता येतं। तुम्ही आपले व्हिडिओज बघताय त्यासोबतच एक विनंती की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा, म्हणजे असेच महत्त्वाचे विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्हाला पोहोचवता येतील। आता तुमच्या मनात असं आलं असेल की ही नार्सिसिस्टिक व्यक्ती इतका छळ करत असेल तर कुणीही आधीच त्यांच्यापासून दूर राहील, पण तसं होत नाही। कारण नार्सिसिस्टिक लोकांची एक काळी बाजू अशी की नार्सिसिस्टिक लोक सुरुवातीला खूप आकर्षक वाटतात, ते कॉन्फिडंट असतात, स्वतःवर विश्वास दाखवतात, खूप प्रेम आणि स्वप्न दाखवतात, त्यामुळे ते कुणालाही आपल्या जाळ्यात सहज ओढतात। पण दीर्घ काळात त्यांचं खरं रूप दिसतं। त्यांना इतरांच्या भावना समजून घेता येत नाहीत, मात्र ते इतरांच्या वागण्याचा, त्यांच्या कमजोरीचा सखोल अभ्यास करतात। आणि जोपर्यंत व्यक्ती संपूर्णपणे त्यांच्या कंट्रोलमध्ये येत नाही तोपर्यंत ते त्यांच्यावर स्वप्नवत वाटावं इतका प्रेमाचा वर्षाव म्हणजेच लव्ह बॉम्बिंग करतात। त्यामुळे ज्या व्यक्तीला या नार्सिसिझमची कल्पना नसते आणि स्पेशली जी व्यक्ती सहज विश्वास ठेवणारी किंवा इमोशनल असते ती पटकन यात अडकते। त्यानंतर मात्र नार्सिसिस्ट व्यक्ती स्वार्थी निर्णय घेऊ लागतात, व्यक्तीला स्वतःच्या क्षमतांवर, बुद्धीवर शंका घ्यायला भाग पाडतात। नेते असतील तर धोकादायक किंवा अनैतिक निर्णय घेऊ शकतात। थोडक्यात समोरची व्यक्ती जितकी जास्त गोंधळलेली तेवढं ते स्वतःला पॉवरफुल समजतात, कारण त्यांना इतरांना कंट्रोल करायला आवडतं। सगळ्यात महत्त्वाचं, त्यांना स्वतःला या वागण्याचा फार त्रास होत नाही, पण त्यांच्या आसपासचे लोक मात्र प्रचंड त्रास सहन करत राहतात। ज्या व्यक्तीचा छळ होतो अशा व्यक्तीने चुकून नार्सिसिस्ट व्यक्तीला त्याची चूक दाखवली, मला तुझ्या वागण्याचा त्रास होतोय असं सांगण्याचा प्रयत्न केला तर ही व्यक्ती चालाखीने विषय बदलते किंवा सगळी चूक त्याच व्यक्तीच्या अंगावर टाकून मोकळी होते। एखाद्या व्यक्तीची जेव्हा ही प्रवृत्ती अतिरेकाला जाते तेव्हा त्याला म्हणतात नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर। अशा व्यक्ती तुमच्या आयुष्यात, घरात असतील तर आपण स्वतःला वाचवायचं कसं यावर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत। पण अशी नार्सिसिस्टिक व्यक्ती बदलू शकते का? तर हो, त्यांच्यात सुधारणा होणं शक्य आहे, पण त्यासाठी खूप जास्त वेळ आणि एनर्जी जाते आणि तसं होणं कठीण सुद्धा आहे। कारण सायकोथेरपी, आत्मचिंतन आणि इतरांसाठी दयाभाव दाखवणं यामुळे अशा व्यक्तीला मदत होऊ शकते। पण समस्या अशी आहे की नार्सिसिस्टिक लोकांना स्वतःकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहणं फार जास्त अवघड जातं। तिला स्वतःला आपण नार्सिसिस्ट आहोत हे मुळात मान्य होणंच फार कठीण असतं। माझ्याकडे बरेच नार्सिसिस्ट व्यक्तीचे पार्टनर्स, घरातल्या व्यक्ती समुपदेशनासाठी येतात, मात्र स्वतः नार्सिसिस्ट व्यक्ती अशी मदत क्वचितच घेते। त्या व्यतिरिक्त एखादं व्यसन, डिप्रेशन अशा समस्यांसाठी अशा व्यक्ती समुपदेशन घेताना दिसतात। मात्र नार्सिसिस्ट व्यक्तीला मी बदलवून दाखवेन, एक दिवस ही व्यक्ती मला नक्की समजून घेईल, तिला माझी किंमत कळेल असं म्हणत त्या व्यक्तीसोबत आयुष्य जगणं हे कुणासाठीही धोकादायक ठरू शकतं। म्हणूनच लक्षात ठेवा, यात खरं शहाणपण म्हणजे स्वतःचं मानसिक आरोग्य जपणं। अर्थात आपल्याला या व्यक्तीला कोणताही टॅग किंवा लेबल लावायचं नाहीये। NPD म्हणजेच नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर या मानसिक आजाराचं निदान केवळ क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि सायकायट्रिस्ट हे तज्ञच करू शकतात। आपल्याला मात्र समाजात अशा व्यक्ती दिसू शकतात, याबद्दल सतर्क राहायचं आहे। चला तर भेटूच पुढच्या शुक्रवारी। हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि मित्रांसोबत शेअर करा आणि काळजी घ्या। धन्यवाद।